पाणी टंचाईमुळे ससेहोलपट सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात नागरिकांना भीषण दुष्काळाच्या झळा बसतायत। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात अवघा 6.5% पाणीसाठा आता शिल्लक राहिलाय, तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल धरणानं तळ गाठलाय। त्यामुळे मराठवाड्यावरचं पाणी टंचाईचं संकट अधिक गहिरं झालंय। त्यामुळे जनावरांसाठी आणि पिण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागतेय, तर मराठवाड्यातील काही भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। त्यामुळे मराठवाडा टँकरवाडा झालाय असंच चित्र सध्या तरी दिसतंय। तर कोणत्या जिल्ह्यात नेमकं काय चित्र आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात। संभाजीनगरमध्ये 678 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय, जालन्यात 488 टँकरद्वारे, बीडमध्ये 399 टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या सुरू आहे, धाराशिवमध्ये 131 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, लातूरमध्ये 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, परभणीमध्ये 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय, नांदेडमध्ये 21 टँकर सध्या वापरले जात आहे, हिंगोलीमध्ये 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे।